हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून मेथीची भाजी करणार आहे। एकदम भारी आणि खायला पण खूप जास्त टेस्टी अशी आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा ही हेल्दी भाजी असणार आहे। ज्यांना वजन वगैरे कमी करायचं आहे त्यांनी ही रेसिपी फॉलो करू शकता। तर इथे मी हिरव्या मिरच्या भाजून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे एक आणि लसूण घेतलेला आहे एक गाठा आणि भरपूर असा कोथिंबीर घेतलेला आहे हिरवा आणि छान याला ना मिक्सरमधून काढून घेऊया। आता इथे बघा मी असा जाडसर असा ठेचा करून घेतलेला आहे, मिक्सरमधून जाड काढून घेतलेला आहे आणि ही मेथी मी धुवून कापून घेतली बारीक बारीक। कढई ठेवली, कढईमध्ये अगदीच थोडं तेल टाकलेलं आहे। तेल तापलं म्हटलं की आपण त्याच्यामध्ये हा जो बारीक केलेला ठेचा काढलेला आहे मिरची टोमॅटो सांबार आणि लसूण याला टाकून घेऊया आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे फ्रेंड्स आपल्याला। तर ही अशा प्रकारची भाजी ना तुम्ही करून बघा, तुमच्या तब्येतीसाठी पण खूप छान आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे स्पेशली त्यांच्यासाठी तर फारच उपयुक्त आहे ही भाजी। तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी खूप उपयुक्त ठरेल। हेल्दी रेसिपीज असतात माझ्या खूप म्हणण्यापेक्षा मी ना म्हणजे हेल्दी रेसिपीज करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते। ते सगळं टाकून घेतलं, याच्यावरती प्लेट झाकून घ्यायचं आहे, अगदीच 1 ते 2 मिनिटे शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती। 2 मिनिटे झाल्यानंतर बघा छान अशी ही भाजी आपली शिजलेली आहे। तर फिरवून घ्यायचं आहे आणि ही जी मेथी आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि एक लक्षात ठेवा फ्रेंड्स, जेव्हा केव्हाही हिरव्या भाज्या करते ना तेव्हा आपण त्याच्यावरती काहीच झाकून ठेवायला नको, म्हणजे झाकून भाजी शिजवून घ्यायला नको पाहिजे, कारण की भाजीचा कलरही जातो आणि भाजी खाण्याला टेस्टही लागत नाही। म्हणून नॉर्मली न झाकताच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। वरतून शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। तर शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकून घ्या, नसेल टाकायचं तर स्किप करू शकता। मी इथे थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि इथे छान असं फिरवून घेते। तर याला मीडियम गॅसवरती ना आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स मी म्हणत होती की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला भेट द्या आणि माझ्या रेसिपी चेक करा, तुम्हाला आवडेल आणि ट्रायसुद्धा करून बघा। जर तुम्हाला आवडलं तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। तर माझ्या रेसिपीज ह्या खूप जास्त हेल्दी असतात, कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये खूप छान करत असते किंवा करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण खूप जास्त तेलाचा न वापर करता कमी तेलामध्ये आपल्याला खूप छान अशा भाज्या करता येते। आणि तर आताच्या युगामध्ये ना कमी तेलाचं खाणं हेच आपल्या तब्येतीसाठी छान असते, त्याच्यासाठी आपण कमी तेलाचा वापर केला पाहिजे। आम्ही स्वतः तरी कमी तेलाचा वापर करतो आणि अगदीच महिन्यातनं किंवा 1-1.5 महिन्यातनं आम्ही म्हणजे बाहेरचं किंवा असं जास्त तेलाचा वापर करत असते। तर बघा फ्रेंड्स आपली ही भाजी छान अशी रेडी झालेली आहे, भाकरीसोबत आणि पोळीसोबत खूप जास्त भारी लागते आणि भात डाळीसोबत तोंडी लावायला सुद्धा भारी लागते। तर अशा प्रकारची हेल्दी रेसिपीज तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल अशी आशा करते। आणि तर चला मग परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही माझ्या रेसिपीज ट्राय करा आणि आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तर भेटूया फ्रेंड्स परत एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत सगळ्यांना बाय। तर बघा इथे मी प्लेट करून घेतलेली आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मेथीचा घोळाना, बाजरीची भाकर आणि ही जी आपण मेथीची भाजी केली ती घेतलेली आहे। अप्रतिम अशी लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। भेटूया परत।